करिअर गायडन्स या संबंधात मार्गदर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत, जेणेकरून नाशिक मधल्या युवकांना, युवतींना, विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून एक चांगलं गायडन्स भेटू शकेल, त्यांना याच्यामधल्या आयडियाज भेटू शकतील, जेणेकरून त्यांच्या करिअरमध्ये योग्य प्रकारचे डिसिजन घेण्यासाठी त्यांनाही मदत होऊ शकेल. आपण करिअरच्या बाबतीत बोलत असताना माझं हे सेशन मोस्टली हे क्वेश्चन आन्सर स्वरूपात असेल, कारण जोपर्यंत तुमच्या मनामधल्या काही शंका मला कळणार नाहीत किंवा मला जे प्रश्न विचारायचे त्याच्यातून तुमचे उत्तर येणार नाही, तोपर्यंत मला तुम्हाला काय कोणत्या डिरेक्शनने जायचंय हे मला कळणार नाही किंवा तुमच्या मनामध्ये काय आहे हे मला कळणार नाही. म्हणून बऱ्याच वेळेस मी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात काही प्रश्न विचारेल आणि त्याचे मला उत्तर भेटले तर त्या दृष्टीने आपण पुढे जाता येईल. लकीली स्टेजवर सुद्धा खूप विद्यार्थी आहेत, मला आणखी सोपं होतं की त्यांना मला प्रश्न विचारता येतील. करिअरच्या बाबतीमध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, काय करायचंय, त्याचे फायदे काय, तोटे काय, याचा विचार करायला आपल्याला खूप उशीर होत असतो. कारण मुळामध्ये आपल्याकडे गेल्या अनेक वर्षामध्ये ही संस्कृती पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये ही झालेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, पॉलिटेक्निक किंवा प्रोफेशनल कोर्सेस असणाऱ्या इन्स्टिट्यूट खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत, ज्या की भारताच्या इतर राज्यात कमीत कमी 2010 पर्यंत तरी नव्हत्या. आता ते प्रमाण दुसऱ्या राज्यात वाढत आहे, परंतु तोपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ह्या संधी महाराष्ट्राच्या बाहेर जास्त नागरिकांना, विद्यार्थ्यांना अवेलेबल नव्हत्या. महाराष्ट्राला एक खूप मोठा वारसा दोन बाबतीत लाभलेला आहे. एक शैक्षणिक बाबतीत आपण जर बघितलं तर कर्मवीर भाऊराव पाटलांपासून, रयत शिक्षण संस्थेपासून अनेक संस्था अगदी ब्रिटिश काळाच्या अगोदरपासून या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिक्षण सुधारणा बाकी राज्यापेक्षा खूप मोठ्या जास्त प्रमाणात आहेत. हा एक भाग. दुसरा, समाज सुधारकांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि म्हणून समाजामध्ये सुद्धा एक चांगला जडणघडणीचा समाज, एक सांस्कृतिक चळवळीचा इतिहास, ह्या गोष्टी आपल्याला लाभलेल्या आहेत. तर त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या आपले जे जनरेशन आहेत स्वातंत्र्यानंतरही त्यांनाही भेटत आहे. आणि म्हणून कम्पॅरेटिव्हली जर बघितलं आपण नॉर्थ इंडियाच्या बाबतीत पर्टिक्युलरली, तर त्या बाबतीत आपल्याकडं शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधन खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि त्याचा एक परिणाम आहे की आपण महाराष्ट्र हे खूप डेव्हलप्ड राज्य ऍज कम्पेअर टू अदर राज्याच्या पेक्षा आपण आहोत. आणि त्याचा एक परिणाम असा झाला की ह्या संधी आपल्याला म्हणजे मेडिकल कॉलेजेस स्वरूपात असतील, इंजिनिअरिंगच्या असतील, पॉलिटेक्निकच्या असतील किंवा इतर प्रोफेशनल कोर्सेसच्या बाबतीत असतील किंवा इतर ज्या इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या त्याच्यामध्ये काय आपल्याला एम्प्लॉयमेंटच्या आणि एम्प्लॉयबिलिटीच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या त्या बाहेरच्या राज्यात नव्हत्या आणि म्हणून पर्यायानं स्पर्धा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या महाराष्ट्रामधला तेवढा स्ट्रॉंग नव्हता. पर्टिक्युलरली सिव्हिल सर्व्हिस युपीएससीच्या बाबतीत आपण बघितलं, एक सर्वसाधारणपणे 2007-8 पर्यंत हा खूप मोठा फ्लो नव्हता. त्याच्यामधलं एक कारण असं होतं की आपल्याला बाकीच्या संधी खूप अवेलेबल होत्या, परंतु जसं ग्लोबलायझेशन झालं तसं वातावरण चेंज झालं आणि मग याही क्षेत्राकडे लोक बघायला लागले. लकीली महाराष्ट्रामध्ये फायनान्शियल कॅपिटल असल्यामुळं त्या ठिकाणी खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटल्या. मग त्याचप्रमाणे पुणे झालं किंवा मोठी मोठी आपली जे शहर आहेत त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी भेटल्या आणि त्याच्यामधलं नाशिक एक शहर, पण नाशिक पुण्याच्या किंवा मुंबईच्या धर्तीवरती त्या प्रमाणामध्ये ऑपॉर्च्युनिटी आपल्या इथं भेटलेलं नाही. अजूनही याला रुरल बॅकग्राऊंड खूप मोठा आहे आणि पर्यायानं ज्या प्रकारचं इंडस्ट्रियलायझेशन किंवा सर्व्हिस इंडस्ट्री इथं येणं अपेक्षित होतं त्या प्रमाणात आलं नाही आणि एम्प्लॉयमेंटचं त्या प्रमाणात पुण्याच्या कंपॅरिझन किंवा मुंबईच्या कंपॅरिझन तेवढं आपल्याला इथे संधी भेटलेल्या नाही आहेत. जरी इथं इंडस्ट्रियलायझेशन झालं असेल तर एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत झालंय, त्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन अपेक्षा एवढं वाढलेलं दिसत नाहीये. तर ज्यावेळेस आपण करिअरचा विचार करतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंड निर्माण झालेला आहे. 10वी मध्ये मेरिटमध्ये यायचं किंवा चांगल्या प्रकारचे मार्क्स घ्यायचे, 12वी मध्ये यायचं, 12वी मध्ये मेरिटमध्ये मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ह्या पहिला ऑप्शन आपला 90% पॅरेंट्सचा असतो. आता काही काळामध्ये जर बदल झाला असेल तर थोडाफार आहे, परंतु अजूनही पहिला चॉईस ऑफ करिअर आपला मेडिकल आणि इंजिनिअरिंग हा आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग जर भेटलं नाही तर मग बाकीच्या ऑप्शन्सच्या बाबतीत आपण विचार करतो आणि ते 12वी झाल्यानंतर जर भेटलं नाही तर काय, हा प्रश्न आपल्या समोर येतो. आणि मग पर्यायानं
ज्या क्षेत्रामध्ये थोडीफार आपली आवड आहे किंवा थोडीफार माहिती आहे किंवा आपल्या आई वडिलांना वाटतं त्या क्षेत्रामध्ये जायचंय म्हणून त्या दृष्टिकोनात आपण ग्रॅज्युएशन होतो. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करिअर काय करायचंय हा आपल्या समोर प्रश्न पडतो. म्हणजे करिअरची सुरुवात डिसिजन मेकिंगची एक्सेप्ट मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस सोडलं तर डिसिजन मेकिंग आपली सुरुवात ही ग्रॅज्युएशन झाल्यावरती होते. आणि सर्वात मोठी चूक आपण तिथंच करत असतो. कारण ज्यावेळेस तुम्हाला फळं खाणं अपेक्षित असतात त्यावेळेस तुम्ही बीज रोवायला जाता. ग्रॅज्युएशनच्या शेवटी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला करिअर काय करायचंय हे जर डिसिजन आपण घेत असो तर मुळातच आपले जवळजवळ 21 वर्ष वयाला गेलेले असतात. 21 वर्ष वयाला गेलेले असताना मग त्यानंतर आपण विचारतो की नाही आता मला ह्या क्षेत्रामध्ये काही संधी नाहीत, मी दुसरं काहीतरी क्षेत्र शोधलं पाहिजे, मग काहीतरी कोर्स केला पाहिजे, कोणता तरी डिप्लोमा केला पाहिजे किंवा काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. मग पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मला ह्या संधी भेटू शकतील. मग काही जण पोस्ट ग्रॅज्युएशन करतात परंतु त्याही प्रत्येक जण काही त्याच्यामधून एम्प्लॉयमेंट होतील पण परत एम्प्लॉयमेंट भेटत नाही. आणि म्हणून हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा चेंज होणं गरजेचं आहे. आता आपल्यापैकी काही जण ग्रॅज्युएशनला असतील, काही ग्रॅज्युएशन झाले असतील, काही अंडर ग्रॅज्युएट असतील, काही 10वी-12वीचे परीक्षा देऊन पुढे असतील, काही पेरेंट्स मला दिसत आहेत. तर हा निर्णय ज्यावेळेस करिअर म्हणतो त्यावेळेस कोणती नोकरी करायची ह्याबद्दल मी बोलत नाहीये. नोकरी हे तुमचा आउटपुट राहणार आहे किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट हा तुमचा आउटपुट राहणार आहे. कोणतं क्षेत्र निवडायचं आहे हे तुम्ही जास्तीत जास्त 12वी या स्टेजला चूज करणं अपेक्षित आहे. 10वीला झालं तर उत्तमच, कारण 10वी नंतर आपली शिक्षण पद्धती 10वी नंतर वेगवेगळे स्ट्रीम्स आहेत. वेस्टर्न कंट्री सारखं नाहीये की मला बायोलॉजी पण घेता येतो, इकॉनॉमिक्स पण घेता येतो आणि तिकडं आर्ट्स पण घेता येतं. अशी काही परिस्थिती आपल्याकडे अजून नाहीये, ती काही दिवसात येईल आणि ती योग्य पद्धतीची आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये सायन्स, आर्ट्स, कॉमर्स अशा काही स्ट्रीम नाहीये. व्हॉट एव्हर सब्जेक्ट यू वॉन्ट टू चूज प्लीज चूज आणि त्यानुसार ग्रॅज्युएशन व्हा. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. सो दॅट तुमच्या आवडीचे विषय जे काही कॉम्बिनेशन तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे करता येतं. सो यू आर ग्रॅज्युएट. तिथं असं म्हणत नाही मी सायन्सचा ग्रॅज्युएट आहे, मी आर्ट्सचा ग्रॅज्युएट आहे, मी कॉमर्सचा ग्रॅज्युएट आहे, असं नाही. यू आर अ ग्रॅज्युएट ऑर यू आर अ पोस्ट ग्रॅज्युएट. म्हणून कुठला जर फॉरेन युनिव्हर्सिटीचा किंवा फॉरेन वेबसाईटवरती एज्युकेशनच्या बाबतीत क्वालिफिकेशन जर मागत असतील तर ते तुम्ही लिहिता की पोस्ट ग्रॅज्युएट. तुम्ही MA आहात का MSc हा विचारत नाही. आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट और आय एम अ ग्रॅज्युएट असं. कारण तिथं इधर यू आर अ ग्रॅज्युएट और नॉट अ ग्रॅज्युएट. म्हणजे तुम्ही BA आहात का कॉमर्स आहात का हा विषय नाही. मग त्याच्यामध्ये सब्जेक्ट तुमचे कोणते कॉम्बिनेशन असू शकतं. मॅथ्स प्लस हिस्ट्री प्लस बायोलॉजी असे तुमचं कॉम्बिनेशन असू शकतं. आपल्याकडे ती अजून परिस्थिती राहिली नाही आणि म्हणून शक्यतोवर आपल्या स्टेटला 10वीला त्यावेळेस आपण 10वीतून अंडर ग्रॅज्युएट किंवा आपण 11वी-12वीला ज्यावेळेस प्रवेश घेतो त्यावेळेस आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो की कोणत्या स्ट्रीमला जायचं आहे. आणि मग स्ट्रीम न चूज करता तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायला आवडेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद भेटेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकाल हे 10वीला शक्यतो चूज केलं पाहिजे. आणि ते शक्य झालं नाही तर 12वीला चूज केलं पाहिजे. कारण आपण 11वी-12वीला सायन्सच घ्यायचं त्याचं कारण आहे की इंजिनिअरिंग आणि मेडिकलला तिथूनच जाता येतं. हा आपला इथला ट्रेंड आहे. कारण BA आणि BCom करून तुम्ही जाऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला 11वी-12वीला सायन्स घ्यायचं आणि ते नाही भेटलंच ऍडमिशन तर मग कॉमर्स असेल, BA असेल या गोष्टीकडे आपण जात असतो. मुळामध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रातही आवड आहे, मला त्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल आणि माझ्या जीवनामध्ये त्या क्षेत्रामध्ये मी आनंदी राहील, ह्या गोष्टी जर आपण ठरवू शकत नसो तर मग नंतर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. आणि म्हणून पेरेंट्सला माझं म्हणणं आहे की हा निर्णय घेत असताना तुम्ही लादू नका. आणि विद्यार्थ्यांना माझं हे सांगणं आहे की आपण निर्णय घेत असताना डिपेंड राहू नका. माहिती सगळीकडून घ्या. माहिती तुमच्या मित्राकडून भेटू शकते, इंटरनेटवरती भेटू शकते, शाळेत भेटू शकते, कॉलेजला भेटू शकते. परंतु डिसिजन तुमचा पाहिजे. आपण जर डिसिजन घेता येत नसेल तर मग तुमच्या शिक्षणाचा काही फायदा नाही. शिक्षण तुम्हाला नोकरी देण्यासाठी नाहीये हे पहिले डोक्यात घालून घ्या. असं जर असतं तर सगळे डॉक्टर जे झालेत PhD सगळ्यांना नोकरी झालेल्या असत्या. असं नाही होत आहे. शिक्षणाचा उद्देश तुम्हाला डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, निर्णय क्षमता वाढवणे हा आहे. जीवनामध्ये तुमचं जीवन कसं जगाल त्याचे निर्णय तुम्ही कसे घ्याल, व्यवहारिकच्या बाबतीत असतील, पर्सनल जीवनाच्या बाबतीत असतील, प्रोफेशनलच्या बाबतीत असतील, त्या बाबतीत तुम्हाला इम्पॉवर करण्याच्या दृष्टिकोनातून हे शिक्षण तुम्ही घेणं अपेक्षित आहे. परीक्षा पास होणं, फर्स्ट क्लास येणं, 35% मार्क्स भेटणं, मेरिटमध्ये येणं, दिस इज अकॅडमिक साईड. हा एक तुमचा ग्रेडेशनचा पार्ट आहे.
त्याचा आणि तुमचा करिअरचा 100% कोरिलेशन कधी नसतं. आणि 100% कोरिलेशन का नसतं, तर त्याचं आता खूप मोठ्या प्रमाणात सायन्स इव्हॉल्व्ह झालेला आहे. आणि त्या सायन्समध्ये आपण अनेक वेळेस IQ शब्द ऐकलेला असेल की तुझा IQ खूप कमी आहे आणि म्हणून तुम्ही जास्त मार्क घेऊ शकत नाही. तर जगामध्ये याच्यावरती खूप मोठा रिसर्च झाला आणि त्याच्यामध्ये हे निदर्शनास आलंय की IQ पेक्षाही एक सर्वात महत्वाची गोष्ट जास्त महत्वाची ती EQ आहे. IQ म्हणजे इंटेलिजन्स क्वोशियंट ज्याला म्हणतो, म्हणजे तुमची हुशारी किती आहे, की डिसिजन मेकिंग किती आहे, त्यासाठी तुम्ही किती आहात, की माझ्याकडे किती अभ्यास आहे, माझ्या डोक्यात आहे, तर पटकन डिसिजन मी घेऊ शकतो का, त्याला IQ म्हणतात. तुम्ही किती इंटेलिजंट आहात. परंतु ती अल्टिमेट गोष्ट नाहीये. जगामधले सर्वात सक्सेसफुल माणसं हे सर्वात जास्त IQ असलेले नाहीयेत. जगामध्ये सर्वात सक्सेसफुल किंवा सर्वात कोणत्याही वैयक्तिक जीवनामध्ये या प्रोफेशनल जीवनामध्ये जे सक्सेसफुल आहेत ते सर्वात जास्त IQ वाले नाहीयेत, ते EQ जास्त आहे, ते जास्त सक्सेस. EQ म्हणजे काय, इमोशनल क्वोशियंट. याचा अर्थ तुम्ही इमोशनल होणं अपेक्षित नाहीये. इमोशनल क्वोशियंट याचा अर्थ तुमच्या विचारामध्ये IQ बरोबरच बॅलन्स डिसिजन घेण्याची आणि बॅलन्स विचार करण्याची ताकद तुमच्यामध्ये हा त्याच्यातला मजेदार आहे. आणि म्हणून अभ्यास करत असताना, जीवनामध्ये आपण ग्रॅज्युएट होत असताना, आपलं एज वाढत असताना आपल्याला फक्त परीक्षा पास करायची ती अकॅडमीसाठी नाही करायची, तर जीवनाची परीक्षा पास करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या आत्मसात करायच्या, तर त्या ऍक्च्युअली प्रॅक्टिस करायच्या. मी फक्त इथं बोललो म्हणजे होत नाही, तर माझ्या जीवनामध्ये चालताना, बोलताना, वागताना, माझ्या कारभारामध्ये त्या गोष्टी रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत. दॅट शुड बिकम युअर हॅबिट. आणि म्हणून IQ आणि EQ ह्या दोन्ही गोष्टीचं डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे. त्याचा जर विकास आपण करू शकलो नाही तर पर्यायाने कदाचित तुम्ही प्रोफेशन मध्ये सक्सेसफुल व्हाल पण जीवनामध्ये होणार नाही. आणि पर्सनल जीवनात झाला तर कदाचित प्रोफेशन मध्ये होऊ शकणार नाही. आणि दोन्ही गोष्टी जीवनात जर सक्सेसफुल झाला नाही तर त्याला अर्धवट जीवन असं आपण म्हणतो. तर आपल्याला अर्धवट जीवन जर जगायचं नसेल तर तुम्हाला सक्सेसफुल व्हावं लागेल. सक्सेसफुलची डेफिनेशन तुम्हाला किती पगार आहे याच्यावरती काढू नका, तुम्हाला किती गाडी आहे याच्यावरती काढू नका, लाल दिव्याच्या गाडीत बसतो का लाल गाडीत बसतो याच्यावरती काढू नका, तर ती तुम्ही किती सॅटिस्फाईड आहात याच्यावरती काढा. कारण अल्टिमेटली हे दायित्व तुमचं तुम्हाला आहे, तुमच्या पॅरेंट्ससाठी नाहीये, तुमच्या बायकोसाठी नाहीये, समाजासाठी नाहीये. यू आर अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल टू युअर सेल्फ. स्वतःला तुम्ही विचारलं पाहिजे, येस आजचा दिवस माझा सार्थकी लागला. ही ज्यावेळेस तुम्ही डे बाय डे म्हणायला लागतात त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल. मग तुमच्याकडे गाडी असेल नसेल हा भाग वेगळा. काय भौतिक गरजा असणं आहेत, गरजा आहेत का, येस भौतिक गरजा आहेत, त्यासाठी पैसा लागतो, पण ते माध्यम आहे, तो एक तुमच्या जीवनाचा भाग आहे. अल्टिमेटली सॅटिस्फाय होण्यासाठी यू हॅव टू आस्क युअर कॉन्शियस की मी जे करतोय ते योग्य करतोय का, याच्यामुळे मला आनंद भेटतोय का, आणि मी करत असल्यामुळं माझ्या ह्या डिसिजनचा, ऍक्टिव्हिटीचा दुसऱ्याला काही त्रास होतोय का, त्याची काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय का पॉझिटिव्ह होतोय. हा जोपर्यंत तुम्ही विचार करायला शिकणार नाही तोपर्यंत आपण योग्य दिशेने जाणार नाही. आणि हे जर जायचं असेल तर आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील. आता तुम्ही म्हणाल आम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएशन झालो, आम्ही काय करायचं, हरकत नाही. ग्रॅज्युएशन झालं असाल किंवा PG झाला असाल किंवा UG असाल, वेळ कधीही गेलेली नसते. इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. त्याच्यामुळे जी काही वेळ आपल्या हातात आहे त्याचा सदुपयोग करायला पाहिजे. तो सदुपयोग कसा करायचा हे महत्वाचं आहे. आपण कॉलेजमध्ये शिक्षण घेत असो, आई वडिलांबरोबर चर्चा करत असो, मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारत असो, नेटवरून आपल्याला काय सर्फिंग करायचं त्यांच्याकडून काउन्सिलिंग घेत असो, आज माझ्याकडून घ्या, खूप चांगलं तुम्हाला इन्स्पिरेशन येईल, परत 2 दिवसांनी विसरून जा, त्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला स्वतःला अंगीकार कराव्या लागतील.